बातमी आहे पावसाबरोबरच सध्या सगळीकडे चर्चा सुरू असलेल्या जलपर्णीची। प्रत्येक वर्षी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जलपर्णीवर करोडो रुपये खर्च होतो, परंतु जलपर्णी काही हटत नाही आणि याची वारंवार चर्चा देखील शहरात झालेली होती व महानगरपालिकेचे अधिकारी असो किंवा ठेकेदार असो यांची ही चर्चा पर्यावरणवादी नेहमीच करत आलेले आहेत आणि आज चक्क निसर्गानेच कशी जलपर्णी हटवली याची ही क्षणचित्रे आपण पाहत आहोत। सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांच्याशी आपण बोलत आहोत। काय म्हणालेत मारुती भापकर याविषयी आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। चिंचवड शहरामध्ये पावसाळ्याच्या अगोदर दरवर्षी मोठ्या प्रमाणात नदीपात्रामध्ये जलपर्णी असते आणि या जलपर्णीच्या नावावरती दरवर्षी महानगरपालिका प्रशासन आणि महानगरपालिकेचे प्रशासनातले अधिकारी कर्मचारी त्याच पद्धतीने ठेकेदार मिळून या संदर्भात करोडो रुपयाचे टेंडर काढतात, ठेके काढतात आणि पावसाळ्याची वाट बघतात। ज्यावेळी पवना माईला अशा प्रकारचा पूर येतो त्यावेळी पुरानेच ही जलपर्णी निघून जाते। ठेकेदाराला कधीही जलपर्णी साफ करता आलेली नाही, पूर्णपणे जलपर्णी काढता आलेली नाही आणि म्हणून निसर्गाची कृपा यावरतीच जलपर्णीचा ठेका अवलंबून असतो। काम खरं तर निसर्ग करतो आणि पैसे लाटण्याचं काम ठेकेदार आणि महापालिकेचे अधिकारी करतात। हे दरवर्षीचा पायंडा जो पडलेला आहे त्या संदर्भात आयुक्त राजेश पाटील काही करतील का? हे जलपर्णीचं वाहून नेण्याचं काम खऱ्या अर्थानं पवनामाईने केलेलं आहे, निसर्गाने केलेलं आहे, पावसाने केलेलं आहे। आपण तुम्ही डोळ्याने पहा की जलपर्णी काढण्याचं काम कुठल्याही ठेकेदाराने केलेलं नाही, तर निसर्ग राजाने या ठिकाणी केलेलं आहे, पावसाने केलेलं आहे आणि ठेकेदार मात्र या बदल्यातले करोडो रुपयाची बिलं लाटत आहेत। यावरती आयुक्त साहेब आपण डोळे उघडे करून पहा आणि खऱ्या अर्थानं हे काम निसर्गाने केलेलं आहे, त्यामुळे ठेकेदारांचे खिसे भरू नका अशा प्रकारची आमची विनंती आहे।